आता नवरात्री चालू झाली आहे आणि दांडिया नाईटसाठी रेडी होणं तर बनतेच. तर आज मी हा लुक क्रिएट केला आहे अँड आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्ही सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओ पाहता आणि कन्फ्यूज होता. काही गोष्टी, काही प्रोडक्ट्स तर माहीत सुद्धा नसतात. तर ते टाळण्यासाठी आज मी खूप सोप्या पद्धतीने मेकअप करायला शिकवणार आहे. तर सगळ्यात आधी फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि मी कोणतेही फेस वॉश किंवा सोप किंवा अजून काही प्रोडक्ट यूज करत नाही. त्यामुळे मी आईस क्यूबने फेसला 5 मिनिट्स मसाज केला आहे. त्याने चांगला ग्लो येईल, फेस फ्रेश होईल आणि हे टोनरचेही काम करेल. त्यानंतर सर्वात अगोदर मॉइश्चरायझर लावून घ्यावे. हे स्टेप न करता तुम्ही मेकअप करायला जाल तर नक्कीच फेस खूप ड्राय दिसेल. आणि त्यानंतर सर्वात अगोदर आपण हेअरस्टाईल करून घेऊया. तर यासाठी मी मांगटिका घेऊन आलेली आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता, नसेल तरीही चालेल. तर सर्वात अगोदर आपण वरचा जो केसांचा भाग आहे त्याला आपण पफ करून घेऊया. तुमच्याकडे पफ अवेलेबल नसेल तर नॉर्मल पफही तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर मी सगळे केस एकत्र बांधून घेतलेले आहेत साध्या रबर बँडनी आणि त्याचा एक बन तयार केला, जेणेकरून मला डान्स करतेवेळी ते केस मध्ये मध्ये येणार नाहीत. आणि त्यानंतर मी हा मांगटिका लावून घेतलाय. हा लावण्यासाठी मी साध्या टिकटॉक पिनांचा यूज केलेला आहे आणि परफेक्ट सेंटरला लावलेला आहे. तुम्हाला जर मधून भांग पाडून जर हेअरस्टाईल करून लावायचा असेल तर तुम्ही तोही लावू शकता. त्यानंतर आपण सुरुवातीला मॉइश्चरायझर लावून घेतला आहे. त्याच्यानंतर मी फाउंडेशन लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर पावडरनी त्याला लॉक करून टाकलेला आहे. त्यानंतर मी पिंक कलरचं लिप लायनर अगोदर लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर लिपस्टिक अप्लाय करून घेतलेले आहे. यानंतर मी थोडासा आय मेकअप करून घेतलाय. थोडासा मस्कारा लावून घेतलेला आहे सुरुवातीला. त्यानंतर लायनरही लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर काजळही लावलेला आहे, जेणेकरून माझा जो मेकअप आहे तो सुंदर आणि उठावदार दिसेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत स्पेशली आय मेकअपच्या, ह्या वॉटरप्रूफ आहेत, जेणेकरून घाम आला तरी हे सगळं निघून जाणार नाही. त्यानंतर मी मॅरिड आहे त्यामुळे मी लाल कलरची टिकली लावलेली आहे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर ब्लॅक कलरचा आयलायनर लावू शकता किंवा ब्लॅक कलरची टिकलीही लावू शकता. माझ्या आयब्रोज जास्त डार्क नाही आहेत आणि थोडासा वेळ नसल्यामुळे मी थ्रेडिंगही केलेली नाही. त्यामुळे मी थोडीशी ब्लॅक कलरची पेन्सिल लावून घेते आहे. जास्त नाही, जास्त लावलं तर ते चांगलं वाटणार नाही, तर थोडंसं मी डार्क करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे ब्लश लावून घेतला आहे आणि ब्लश हायलायटर माझं एकत्रच आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता. आणि हायलायटरने असा मस्तपैकी ग्लो आलेला आहे. त्यानंतर लायनरचा यूज करून मी हे डॉट डॉटची डिझाईन करून घेतलेली आहे. यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, तुम्ही काहीही करू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर मी बाकीची जी ज्वेलरी होती ती घातलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने माझा पूर्ण लुक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप सोपी पद्धत आहे. जास्त असं काही यूज करायचं नाही, जे अवेलेबल आहे त्यातच मी एवढा सुंदर लुक तयार केलेला आहे. तुम्हीही करू शकता. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.